नमस्कार, मी सुहास अचरेकर, राहणार कोल्हापूर शहर. जसं आता अजित सरांचं मत असं असतं की जास्तीत जास्त पालापाचोळा मल्चिंग करायचं, त्याच्या माध्यमातून सेंद्रिय खत तयार होतं. माझ्या प्रयोगामध्ये हे एक 50 लिटरचं बॅरल आहे. वरती त्याला एक इनलेट हवा आत जाण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एक नॉब केलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये वाळलेल्या झाडाचा पालापाचोळा, माती, पालापाचोळा असं रचलं आहे. आणखीन त्याच्यामध्ये बाहेरचं कुठलंही गांडूळ खत वापरलेलं नाही आहे की गांडूळ बीज वापरलं आहे. तर आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो की गांडुळांचं प्रमाण कितपत वाढलं आहे. दर 10 दिवसातून एकदा मी यात कलकी टाकत असतो आणि ही आउटलेट दिसते बाहेरची, त्यातनं ते काय जे साठलेलं पाणी आहे ते बाहेर काढत असतो. तर आता तुम्हाला उघडून दाखवतो. तुमच्यासमोर हा प्रात्यक्षिक आता मी दाखवत आहे. हे आता वरचं झाकून उघडलं. आता इथं तुम्हाला गांडुळांची रेलचेल पण दिसत असेल आणि मी प्रयत्न करून दाखवतो की ह्याच्यामध्ये पालापाचोळा माती टाकल्यानंतर गांडुळांचं प्रमाण कसं वाढलं आहे आणि गांडूळ कितपत आहेत हे तुम्हाला दाखवण्याचा इथं मी प्रयत्न करतो. आता इथे तुम्हाला दिसत असतील गांडूळ ह्याच्यामध्ये हालचाल करताना. आता एक बकेटमध्ये मी घेतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की ह्याच्यामध्ये गांडुळांचं बीज न टाकतासुद्धा गांडुळांचं प्रमाण किती वाढलेलं आहे. असं जर आपण पालापाचोळा माती रच राहिलं तर कुठल्याही शेणखताची गरज लागणार नाही. हा माझा प्रॅक्टिकल अनुभव आहे. आपणही करून बघावा आणि त्यासाठी बाहेरचं गांडुळांचं बीज घेण्याची काही आवश्यकता नाही. थँक्यू.